महाराज की जय। ओम पार्था जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो स्वरूप ज्याचे करीती ध्यान त्याचा बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या तम सप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् आता कूटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका व समाधान. काल आपण अहम शब्दाचं विचारपूर्वक मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण पाहिलं आहे की नाही. मी शब्दाचे दोन अर्थ आहे, एक कुटस्थ आणि आभास. त्यापैकी कुटस्थाचं ब्रह्मचैतन्याशी जे ऐक्य आहे ते कोणतं अधिकरण आहे? मुख्य समानाधिकरण आहे की नाही. आणि चिदाभासाचं जे ब्रह्माशी आहे ते बाद समानाधिकरण आहे. हे कळालं ना चांगलं. महाराजांनी काल सांगितलेलं आहे मुख्य समानाधिकरण आणि अहम शब्दाचे दोन अर्थ आहे. कुटस्थाचं ब्रह्माशी काय आहे? मुख्य समानाधिकरण, म्हणजे त्याचं बाद न करता ज्याचं ज्याच्याशी सदा ऐक्य असतं त्याला काय म्हणतात? मुख्य समान. ज्याचं स्वतःचा काय करायचा, ज्याच्याशी आपला स्वतःचा बाद करून ज्याचं ऐक्य होतं त्याला काय म्हणतात? बाद. चिदाभास काय करतो? बुद्धीच्या धर्माचा आणि स्वतःचा म्हणजे बुद्धीमुळं आपण जो विशेष भावाला प्राप्त झालो त्याचा बाद करून आपण सामान्य कुटस्थ चैतन्य आहे असा निश्चय करतो आहे की नाही. मग त्याच्यामध्ये काही कृती होते का? बाद निश्चय होतो. बाद निश्चय होतो. बाद म्हणजे त्याची अप्रतीती होते का फक्त मिथ्यात्व निश्चय होतो? तो पदार्थ नष्ट होतो असं नाही ना. बाद म्हणजे काय? अप्रतीतीला बाद म्हणत नसून दृढ मिथ्यात्व निश्चयालाच बाद असं म्हणतात. अशा प्रकारे मग अहम ब्रह्मास्मीमध्ये चिदाभासाच्या ज्या 7 अवस्था आहे त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी ही कोणती अवस्था आहे? मी ब्रह्म आहे, अपरोक्ष ज्ञानाची अवस्था आहे. त्याच्यामुळे होतं काय? पुढं त्याला दुःख नाश होतो आणि आनंद, शोक नाश होतो आणि आनंदावाप्ती प्राप्त होते. चिदाभासाच्या 7 अवस्थांचं आपण चिंतन केलं, बरोबर ना. आणि आता हे झालं मी ब्रह्म आहे, चिदाभासाने बाद केला, बुद्धीचा बाद केला. पण काही लोक तर असं म्हणतात की हे जगतच ब्रह्मरूप आहे. जगत असं जड दुःख रूप आहे की नाही? आणि ब्रह्म सच्चिदानंद आणि अद्वैत स्वरूप आहे की नाही? मग सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणतात लोक. तर हे म्हणणं बरोबर आहे का? बरोबर. कसं मग ब्रह्माची कसं ऐक्य? असं जड दुःख म्हणजे काय झालं? अंधकार. आणि सच्चिद आनंद काय झालं? प्रकाश. अंधकार आणि प्रकाश त्या दोघांचं कधी ऐक्य होईल का? एकता होईल का? परस्पर विरोधी पदार्थ आहेत ना दोन. तसं जगत आणि ब्रह्म हे दोन्ही परस्पर विरोधी पदार्थ आहेत. तुम्ही लागले म्हणा ऐसा ज्याचा अनुभवन विश्वदेव सत्यत्वे, आणि त्या महात्म्याचं वर्णनही करायला लागले. देवतयाजवळी वसे काय कामना का पापनाचे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खणून. जगताचं ब्रह्माशी कसं ऐक्य होईल? शाबास. काय कर? बाद करून होईल की नाही? सर्पाचं रज्जूशी ऐक्य का? सर्प रज्जूच आहे. कसा? बाद करून. मग जगताचं बाद केल्या वाचून ब्रह्माशी ऐक्य कधी होईल का? हे तुम्हाला जर कोणी म्हटलं की नाही बाद न करता ऐक्य, तर तुम्ही कधीतरी मान्य कराल का? म्हणजे बाद निश्चय हा व्हावाच लागतो, म्हणजे मिथ्यात्व निश्चय हा व्हावाच लागतो. असे अनेक संप्रदाय आहे. काही वेदांताच्या नावाखाली, काही वेदांताच्या म्हणजे अद्वैताच्या नावाखाली, काही द्वैताच्या नावाखाली. पण सगळे त्याच्यामध्ये काय करतात? जगताला सत्य मानतात. जगताला सत्य मानून जगत ब्रह्मरूप होईल का कधी? का बाद निश्चयच करावा लागेल?
बाद. ही गोष्ट आपल्या मनी मानसी दगडावरच्या रेघेप्रमाणे अंतःकरणात कायम करून ठेवायची. कोणी जरी आला आणि हे जगत म्हणजे काही नाही, माया वगैरे मानण्याची गरज नाही, जगत हा चैतन्याचा विलास आहे, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. चैतन्याची शोभा, शोभा म्हणजेच काय, फजिती. शोभा शब्दाचा अर्थ जसा आहे तर स्वामी महाराज म्हणते शोभा शब्दाचा अर्थ आहे फजिती. आपण म्हणून त्याची काय शोभा झाली, शोभा झाली. जर जगाला तुम्ही चैतन्याची शोभा म्हणले तर तुम्हाला शोभा मिळेल का फजिती मिळेल? असं जड दुःख रूपाचं किती जरी तुम्ही त्याला किती नाव ठेवलं विलास, तरी तुम्हाला काय होईल? दुःखच पदरात पडेल, शोकच पदरात पडेल, आहे की नाही? आणि त्याचा जर बाद केला तर मग त्याचं मात्र त्याच्याशी ऐक्य होईल. म्हणून हे बाद समानाधिकरण्य आपण चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. बाद न करता कोणत्याही द्वैतात्मक पदार्थाचं परमात्म्याशी ऐक्य कधीही घडणं शक्यच नाहीच, आहे की नाही? का घडणंच शक्यच नाहीच, काय म्हणा, होणारच नाही. त्या ठिकाणी काही जरी झालं तर द्वैताचं काय करावं लागेल? तुम्हाला बाद करावं लागेल. अद्वैत स्वरूप स्थितीशी त्याचं ऐक्य घडू शकणार नाही. मिथ्या पदार्थ आहे तो तत्वतः अधिष्ठानाला द्वैत निर्माण करूच शकत नाही. मिथ्या द्वैत किती असलं तर बिघडतंय का? जसं जगत मिथ्या किती जरी असलं त्या जगताचा विस्तार, तरी अद्वैताची काही हानी लाभ करील का? सत्य असला तर करील की नाही? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत होत नाही. एकाची आहे पारमार्थिक सत्ता आणि एकाची आहे प्रातिभाषिक सत्ता. दोघांचा सत्ता भेद कळून घेणं, एक आहे प्रातिभाषिक आणि एक आहे पारमार्थिक. मग सत्ता भेद कळला की एकदा ते जी पारमार्थिक सत्तेवरच कोण आहे? व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ आहे. जर व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता दोन वेगवेगळ्या आहेत का? दोन्ही मिळून एकच आहे? वेगवेगळे आहेत. अज्ञानाला समजून सांगण्यासाठी वेगळ्या आहेत का खऱ्या वेगळ्याच आहेत? हां, जर अज्ञानाला समजून सांगितलं कळल्यावर ते किती सत्ता राहतील? दोनच राहतील म्हणा. एक प्रातिभाषिक होईल ना, आता ती व्यावहारिक सत्ता सुद्धा काय होईल? प्रातिभाषिक ठरेल, आहे की नाही? मग किती राहतील? दोनच राहतील. मग आता प्रातिभाषिक ठरल्यावर प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ अगोदर असतो का नंतर नसतो? प्रातिभाषिक सत्तेतलं मृगजळ सूर्योदयापूर्वी असतं का सूर्यास्तानंतर असतं? सूर्योदया कधीच नसतं का? दिसतं तेव्हा असतं ना. प्रतिती मात्र तरी असतं ना. असं एकदम मोठमोठे सिद्धांत ठोस नाही बोलायचे, थोडं हळूहळू पायरीनं करायचं, आहे की नाही? बरोबरच आहे, पण पायरीनं थोडं बोलायचं, आहे की नाही? मग एकदा प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ एकदा ठरला, कोणता जागृतीतले पदार्थ प्रातिभाषिक आहेत का स्वप्नातले पदार्थ प्रातिभाषिक आहेत? अगोदर म्हटलं तर आम्ही काय म्हणतो, काय बरं आता भरपूर वेळा झालं, पुन्हा 5व्या तरंगात येणारच आहे, पण आता आपली उपस्थिती राहिली तर पुढं सोपं जाईल की नाही? तर बरं चिंतन केलं नाही का आपण हे 3 सत्तेंचं? ज्या सत्तेतील पदार्थाचा कधीच बाद होत नाही, बरोबर ना? तिन्ही कालात ज्याचा बाद होत नाही त्या पदार्थाची सत्ता कोणती असते? ब्रह्मज्ञानानंतर ज्याचा बाद होतो त्याची कोणती सत्ता असते? व्यावहारिक. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाद होतो त्याची कोणती सत्ता असते? प्रातिभाषिक. काय चुकतं का काही माझं? तर मग तुम्ही एवढे जण पारी एकदम काहीतरी दिंगमूड झाल्यासारखं हो. पुन्हा मी सांगतो, ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही ती सत्ता कोणती? ज्या सत्तेचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो ती सत्ता कोणती? ज्या सत्तेचा कोणत्याच कालात बाद होत नाही ती सत्ता कोणती? मला वाटलं का पार व्यावहारिक. तिचा कोणता आहे? जिचा तिन्ही कालात बाद होत नाही ती पारमार्थिक. जिचा ब्रह्मज्ञानानेच बाद होतो ती व्यावहारिक. आणि जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो ती कोणती? प्रातिभाषिक. म्हणजे म्हणायला किती सत्ता झाल्या? आणि विचार करायला लागलं तर सत्ता किती अवशिष्ट राहिल्या? जसं स्वप्न आहे तसंच काय आहे? जागृती. जसं स्वप्नात घडतं सगळं तसंच जागृतीत घडतं की नाही? आता पुढे होणार आहे आपल्या 6व्या तरंगामध्ये भरपूर विचार आहे, पण आपण मंगलाचरणामध्ये केलेलाच आहे. एवढं तर आपल्याला माहिती आहे का दोन्ही सत्ता काय मिळून काय आहे? एकच आहे. जागृती स्वप्नातला प्रपंच आपल्या मायेपासून झाला आणि जागृतीतला प्रपंच कोणापासून झालाय? अहो यथा स्वप्न प्रपंच मय माया विजृंभिता. माझ्या ठिकाणी दिसतो तो मायेचा काय आहे? विस्तार आहे की नाही? बरोबर आहे ना? मायेने दिलेली जांभई, जृंभन म्हणजे जांभई, विजृंभिता म्हणजे जांभई तोंड पसरतं की नाही? तसं माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं? हा जगतरूपी काय झालेला आहे? विस्तार झालेला आहे की नाही? आणि जागृत प्रपंच हा सुद्धा काय आहे? माझ्याच मायेचा विस्तार आहे. दोन्ही एक आहेत का दोन्ही दोन आहेत? जागृती आणि स्वप्नातला प्रपंच
एकच आहे. दोन्ही व्यावहारिक आहेत का दोन्ही प्रातिभाषिक आहेत? दोन्ही काय आहेत? प्रातिभाषिक आहेत. असं आपलं ठरलं की नाही? ठरलं ना. मग सत्ता किती झाल्या? 2. आता प्रातिभाषिक जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्तेला मृगजळाच्या पुराणी जशी जमीन ओली होत नाही तसा प्रातिभाषिक व्यवहार तुमचा किती झाला तरी आत्म्याला बंध निर्माण करतो का मोक्ष निर्माण करतो? बंधही करत नाही आणि मोक्षही करत नाही. सुख देतो का दुःख देतो? जन्म देतो का मरण देतो? करता करतो का भोगता करतो? का काहीच करत नाही? काहीच करत नाही. अशी सत्ता जी आहे ती एक आहे का 2 आहेत? अशा ज्याचा प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक सत्तेतल्या दोन्ही मिळून काय झालं? प्रातिभाषिक म्हणता ना. व्यावहारिक म्हणा प्रातिभाषिक म्हणा दोन्ही मिळून प्रातिभाषिक म्हणा. त्याचा एक अशी सत्ता आहे त्रिकाला बाधित अशी एक सत्ता आहे की तिच्यावर कोणताच परिणाम होत नाही. ती अपरिणामी आहे. अशा अपरिणामी सत्ता किती झाल्या? एकच आहे. ती कोणाची आहे? ती सत्ता कोणाची आहे? ती कोणती सत्ता आहे? पारमार्थिक आहे की नाही? ती सत्ता कोणाची? परमात्म्याची सत्ता आहे की नाही? कोणती? पारमार्थिक सत्ता कोणाची आहे? परमात्म्याची. की जो परमात्मा कुठं राहतो? सगळ्या जगामध्ये व्यापून भरलेला आहे की नाही तो. आणि आणखीन जर त्यात हे कोणी सांगितलेलं? वेदांनी सांगितलेलं आहे की नाही? वेदांनी परमात्मा हा त्रिकाला बाधित आहे. कोणी सांगितलं? वेदांनी. परमात्मा सर्व व्यापक आहे हे कोणी सांगितलं? वेदांनी. आणि परमात्मा काय सांगितलं? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं परमात्म्याने सांगितलं. त्या वेदाप्रमाणेच आपल्याला ज्ञान झालं की नाही? ते जे ज्ञान झालं ते परोक्ष ज्ञान झालं की नाही आपल्याला? का परोक्ष झालं? परमात्मा जेव्हा सांगतो की जीव जो आहे तोही सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे, परमात्मा आहे तोही सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे असं सांगतो ना वेद. मग आता बघा, परमात्मा जेव्हा जीवाच्या किंवा आपलं हे बघा शब्द जेव्हा एखाद्या पदार्थाचं म्हणजे शब्द म्हणजे वैदिक शब्द वेदातला शब्द जेव्हा जीवात्म्याच्या किंवा परमात्म्याच्या स्वरूपाचं कथन करतो, बरोबर आहे ना शब्द, तेव्हा त्यापासून कोणतं ज्ञान होतं? आणि अपरोक्ष ज्ञान कधी होतं? श्रीगुरूंच्या मुखातून सत्यम ज्ञानम अनंत म्हटलं की मग ज्ञान होतं. श्रीगुरूंच्या मुखातून कधी ज्ञान होतं? कोणतं परोक्ष ज्ञान कशाने होईल? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मस्वरूपाचं वर्णन श्रीगुरूंनी केलं शास्त्रद्वारा, तर कोणतं ज्ञान होईल? परोक्ष ज्ञान होईल, आहे की नाही? आणि अपरोक्ष ज्ञान कशाने होईल हो? तीच वाक्य कमावाक्यानेच होईल. कमावाक्य वाचून होणारच नाही. आणि मग आता तुम्हाला अपरोक्ष ज्ञान हे जे सगळं आईसा ज्याचा अनुभव म्हटलं ते अनुभव शब्दाने परोक्ष ज्ञान सांगितलं का अपरोक्ष ज्ञान सांगितलं? विश्व हे देवच आहे हे कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं की नाही? मग हे यामुळे तुम्हाला विश्व देव आहे हे परोक्ष ज्ञान झालं का अपरोक्ष ज्ञान झालं? चांगलं चिंतन महाराज. अपरोक्ष झालं. हे अपरोक्ष ज्ञान तुम्हाला त्यांनी सांगितल्या बरोबर झालं का त्याच अगोदर तुम्हाला अहम ब्रह्मास्मी झालं म्हणून? अहम ब्रह्मास्मी तर अपरोक्ष झालं. मग अहम ब्रह्मास्मी अपरोक्ष झाल्यावर पुन्हा सर्वम खल्विदम ब्रह्म याचा अपरोक्ष करण्यासाठी पुन्हा काही तत्वमसी वाक्य किंवा काही वाक्य सांगावं लागतं का? सांगायची गरज नाही. वेद म्हणजे भरपूर विचार आला. गेल्या वर्षी आम्हाला एक पुस्तक मिळालं होतं 2 वर्षापूर्वी ऋषिकेशला. ते एक विद्यार्थ्याने प्रश्नोत्तरीचं पुस्तक होतं. त्यांनी सांगितलं अहम ब्रह्मास्मी इति काय इति अनुभवे उदिते पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. जर त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं का? पश्चात म्हणजे नंतर ना, नंतर म्हणजे काय होईल? मग सर्वम खल्विदम ब्रह्म. त्यामुळे मग हे सर्वम खल्विदम ब्रह्म पश्चात होतं. हे कसं काय होतं? आपोआप होतं का कोणी सांगावं लागतं का? त्याचं निर्णय काय वाक्य? आता हे जे पूर्णवादाचा सिद्धांत आहे ना, त्या पूर्णवादाच्या सिद्धांतामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलं की हे आमचा पूर्णवाद वेगळा आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान अपूर्ण आहे आणि सर्वम खल्विदम ब्रह्म हे ज्ञान काय आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदम. हे काय आहे? वेडगळपणाची शंका आहे. हा म्हणजे वेडगळपणाचा सिद्धांत आहे की नाही? मी ब्रह्म झालं त्यावेळेला बाद होतो, त्यावेळेला त्याचा एकट्याचा चिदाभासाचा बाद होतो का? चिदाभासाचा बाद झाल्यावर सगळ्या दुनियाचाच बाद होतो, आहे की नाही? खालचे उतरंडीचं मडकं एकदा बाजूला केलं तर वरची उतरंड राहते का?
अहम ब्रह्म. आज जीवानी सगळ्या माणसाला सगळ्याचा बात करता येतो, पण आपला स्वतःचा जीवाचा बात करता येत नाही, कारण त्याच्यासाठी मरावं लागतं. पण आपण मेलं तर सगळी दुनिया, ते लोक म्हणतात आप मर गए फिर काय पिछे डूब गई दुनिया. आपण मरले का मागते दुनिया आपोआप मरते का, तिला वेगळं मारावं लागतंय. तसं आहे की नाही. अहम ब्रह्मास्मी ज्ञान झालं की ते काय करतं, अज्ञानाचा नाश करतं की नाही, आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. बाध म्हणजे काय, पदार्थ दिसते खाली त्याच्या फक्त दृढ मिथ्यात्व निश्चय, आणि अज्ञानाचा तर काय झालेला आहे, नाशच आहे. मग त्याच्यानंतर सर्वम खलविदम ब्रह्मच आहे का, त्याला फक्त अहम ब्रह्मास्मी त्वम ब्रह्म न अस्ति काय न स्ताह का अस्मी काय अस्मी अस धातू काय, अस धातू चालू आहे ना वर्तमान काळात. अस्मी ना, अस्मी स्वाहा स्महा आशी स्थः स्थो थो आहे की नाही. मग त्वम ब्रह्मा न आशी ना, त्वम ब्रह्म न आशी, तू ब्रह्म नाहीस, आणि अहम ब्रह्मास्मी हे खरं ज्ञान आहे का अहम गेल्याबरोबर त्वम पण गेला, त्वम गेला का तृतीय पुरुषातला स पण गेला, स गेला म्हणजे का विश्व पण गेलं का, विश्वातलं म्हणजे समष्टी विश्व गेलं का व्यष्टी विश्व गेलं, समष्टी विश्व गेलं का व्यष्टी विश्व गेलं, दोन्ही गेले आहे की नाही. तुकाराम म्हणतो आला होता गेला पूर आहे की नाही. सगळं होता समष्टी व्यष्टीचा पूर, सगळ्याच्या सगळाच मावळला. आणि काय विश्वाकार काय न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळ. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. पुढे देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. म्हणून आपल्या वेदांत सिद्धांतात काही लोक म्हणतात की, आमचे ते इरले बाबा म्हणायचे की हे जे तुमचं ज्ञान आहे अपुरे, अहम ब्रह्मास्मीपर्यंतच मर्यादित आहे. ते म्हणायचं सर्वम खलविदम ब्रह्म हे कुठं झाले म्हणे. आणि असं जर झालं तर मग त्याला काय होईल, सर्वात्मक त्याला जाणवली पाहिजे ना. आपल्याला वाटतं बरोबर आहे, ज्यावेळेला अहम ब्रह्मास्मी होतं तेव्हा सर्वात्मकच बोध आहे का, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये. त्याला तुम्ही अहम तुमचा परिच्छिन्न झाला का व्यापक झाला, व्यापक झाला. जग त्याला सोडून आहे का, त्याच्यातच अंतर्भूत आहे. जगाचं कारण अज्ञान त्याच्यातच अंतर. अरे जगच काय देव झालं, सगळं ते अज्ञान सुद्धा काय झालं, देवच झालं. काय कार्य जगत झालं का कारण पण जगत झालं, का कार्यकारण सिद्ध झालं नाही, का अधिष्ठानाच्या ज्ञानाने सिद्ध झालं नाही, का अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर तेच अधिष्ठान रूप झालं का, तसंच आहे. हा तसंच आहे. त्याला काय घाबरायचं, तसंच आहे. तसंच झालं का पहिले तसंच होतं, ऐक ना. हो राहतच नाही. असंच म्हणत आहो. हा म्हणून म्हणत सन्मान. ती गोष्ट सांगायची माझ्या लक्षात नाही चांगलं. ती एक म्हातारी होती, आणि ती म्हातारी काही लवकर मरत नव्हते. मग ते म्हातारी अशी बोलायची काहीतरी, मग ते असं ते थोडं थोडं तिथं श्वास जातात. मग यांनी त्याला तसंच ताटीला बांधलं चालवलं. ते म्हणले आता ह्याच्या पुन्हा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून. ते चालल्यावर ती म्हातारी म्हणायला लागली मला सोडवा सोडवा वगैरे. काय म्हातारी असंच सोडवा सोडवा, हे त्याच्यापेक्षा मोठ्याने आवाज करायचे, सोडवा सोडवा असंच म्हणते, असं काहीतरी स्वामी महाराज सांगायचे. असं म्हणत म्हणत नेऊन तिला जाळलंच म्हटले अखेर. मुंच 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 मुंचच म्हण म्हातारे, असं काहीतरी ते म्हणायचे. असं तर आता कुटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो महाराज, मुख्य व बात समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारे कुटस्थ व आभास हे दोघेही ब्रह्मरूप आहेत हे चांगले लक्षात आले.
तो मुख्य, तुम्ही आतापर्यंत मला मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण ह्या दोन गोष्टी समजावून सांगितल्या. त्यापैकी अहम शब्दाचे दोन अर्थ सांगितले. अहम शब्दाचा एक कूटस्थ अर्थ सांगितला आणि एक चिदाभास सांगितला आणि दोन्ही ब्रह्मरूप आहेत असं सांगितलं. कूटस्थाची ब्रह्मरूपता मुख्य समानाधिकरण्याने आहे आणि चिदाभासाची ब्रह्मरूपता ही बाद समानाधिकरण्याने आहे. हे माझ्या चांगलं लक्षात आलं ना. त्याच्यात लक्षात येऊन काय उपयोग, आपल्या लक्षात आलं ना सगळ्यांच्या. तर हे सर्व मी ब्रह्म आहे म्हणतो तेव्हा मी शब्दाने दोन अर्थ समोर येतात, एक कूटस्थ चैतन्य आणि एक चिदाभास आहे की नाही, हे दोन. तर चिदाभास मी चैतन्य आहे असं म्हणू शकतो का, मी ब्रह्म आहे म्हणू शकतो, पण काय बाद करून. कुटस्थाचं ब्रह्मरूपत्व हे कोण ठरवतं, चिदाभासच ठरवतं. पण काय, कुटस्थाचं ब्रह्मरूपत्व नित्य सिद्धच आहे. ज्याचं ज्याच्याशी नित्य ऐक्य असतं ते मुख्य समानाधिकरण, आणि ज्याचं स्वतःचा बाद करून ज्याच्याशी ऐक्य होतं त्याला काय म्हणतात, बाद समानाधिकरण. हा विषय चांगला समजला. आता पुढे पहा, तो म्हणतो हे दोन गोष्ट मला कळाल्या. महाराज, मुख्य व बाद समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारे कुटस्थ व आभास हे दोघेही ब्रह्मरूप आहेत हे चांगले लक्षात आले. आता थोडे विचाराविषयी वाटते ते असे की अहम या अंतःकरणवृत्तीत कूटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने. आता बघा तो काय म्हणतो, अंतःकरण वृत्ती त्या जीवात्मध्ये तीन अंश आहे. एक अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. आता तुम्ही काय सांगितलं, मी ब्रह्म आहे याच्यामध्ये मी शब्दाचे दोन अर्थ सांगितले, एक कुटस्थ आणि एक चिदाभास. त्यापैकी चिदाभासाचं बाद समानाधिकरण आहे आणि कुटस्थाचं काय आहे, मुख्य समानाधिकरण. हे सगळ्या ज्ञानाचा व्यवहार कुठं होतो, अंतःकरण वृत्तीत होतो. अंतःकरण वृत्ती नसली तर केवळ चिदाभास पडेल कुठं, आहे की नाही. अंतःकरण नसले तर त्याला कुटस्थ हे नाव सुद्धा येणार नाही. अंतःकरणाच्या अधिष्ठान चैतन्याला किंवा अंतःकरण वृत्तीच्या अधिष्ठान चैतन्यालाच कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. म्हणून तो म्हणतो की आता शंका कशी आली हे चांगलं बघा. तो म्हणतो थोडेसे विचाराविषयी वाटते की अहम या अंतःकरण वृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एकाच क्षणात होते किंवा क्रमाक्रमाने होते. आता अहम म्हणजे मी म्हणजे कुटस्थ आणि आभास. पण मी असं आपण जेव्हा म्हणतो अंतःकरण वृत्तीत ज्ञान होतं मी शब्दाने, तेव्हा अगोदर कुटस्थाचं ज्ञान होतं का अगोदर चिदाभासाचं ज्ञान होतं, ऐक ना. दोन्ही मिळून सांगितलं ना तुम्ही, मी शब्दाचे दोन अर्थ सांगितले, दोन्ही अर्थांचं स्फुरण कुठे होईल, अंतःकरण वृत्तीत. तेव्हा अंतःकरण वृत्तीत प्रथम कुटस्थ, कारण एक वृत्तीला अंतःकरण वृत्तीला एकाच वेळेला दोन ज्ञान होत नाही. अंतःकरण वृत्ती एकाच वेळेला एकाच पदार्थाच्या आकाराचे होते, दोन तर होणार नाही. पाठीमागं गुलाबाच्या पाकळ्याचा दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की अंतःकरण वृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने होते. किंवा अगोदर चिदाभासाचं झालं नंतर कुटस्थाचं, किंवा अगोदर कुटस्थाचं नंतर चिदाभासाचं, क्रमाक्रमाने होतं. किंवा युगपत म्हणजे एकाच वेळेला दोन्ही ज्ञान होतात असं त्यांनी विचारलं. तसे असेल तर प्रथम कोणाचे. आता तुम्ही म्हणाल ज्ञान युगपत होतच नाही, एका वेळेला एकाच पदार्थाचं ज्ञान अंतःकरण वृत्तीला होतं. अंतःकरण वृत्ती एका वेळेला एकाच आकाराची होते, म्हणजे एकच ज्ञान अंतःकरण वृत्तीला होतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही म्हणाल की बा युगपत नाही, हे ज्ञान कसं होतं, क्रमाक्रमाने होतं. मग क्रमाने होत असेल, तसे असेल तर प्रथम कोणाचे. मग तसं असेल बा क्रमाक्रमाने ज्ञान होतं तर अंतःकरण वृत्तीत प्रथम चिदाभासाचं ज्ञान होतं का प्रथम कुटस्थाचं ज्ञान होतं. चांगलं चाललंय ना. कुटस्थाचं ज्ञान होतं की चिदाभासाचं ज्ञान होतं. प्रश्न विचारणार बरोबर आहे की नाही. आता तो म्हणतो विचारण्याचा हेतू असा की जसे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते तसे, पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून नसतो, तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघेही प्रकाशमान आहेत, पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे समज. इतका शिष्य जर तयार असला तर गुरुजींना फारच थोडं सांगण्याची वेळ येते, कारण तोच स्वतः बराचसा विचार करतो. त्याच्यामध्ये त्याला थोडीशी शंका असली, तेवढा अंश विचारला, तेवढी शंकेचं समाधान झालं की तर लगेच काय होतं, ग्रंथ पुढं चालायला लागतो. म्हणजे आपला ग्रंथ सुरू. तर ते सांगतात की त्यांनी सांगितलं की बाबा हे जे ज्ञान होतं अंतःकरण वृत्तीमध्ये
हे दोन्ही ज्ञान युगपत होतात की क्रमाक्रमाने होतात? क्रमाक्रमाने होत असेल तर अगोदर कोणतं? आता युगपत होतात असा प्रश्न का मी विचारला त्याचे कारण सांगतो. आणि जर क्रमाक्रमाने होत असतील तर हा की क्रमाक्रमाने असा जो प्रश्न विचारला तोही प्रश्न माझा योग्यच आहे. कसा आहे त्याच्यासाठी तो सोपपत्ती म्हणजे दृष्टांत देऊन सांगतो. जर समजा आपल्यासमोर दोन दिवे ठेवले, दिवे म्हणजे प्रदीप्त, जे दिवे पेटवलेले दिवे ठेवले आणि आपण पाहिलं तर दोन्ही वेळेला आपल्याला एका दिव्याचं आधी एका दिव्याचं नंतर होतं का दोन्ही दिव्यांचं युगपत ज्ञान होतं? दोन्ही दिव्यांचं. मग मी जर म्हटलं, कारण चिदाभास आणि कुटस्थ दोन्ही कसे आहेत? चैतन्य प्रकाशरूप आहेत की नाही? त्यामुळे एखाद्या त्या दोघांचं युगपत सुद्धा ज्ञान होऊ शकतं अशी माझी शंका आहे. माझं काही चुकीचं आहे का? नाही. समजा तो म्हणतो एकाचं दुसऱ्यावर अवलंबून आहे का ज्ञान? का दोन्ही दिवे आहेत तर त्या एकाच्या दिव्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही. मग अशा वेळेला दोन्ही दिव्याचं ज्ञान युगपत होऊ शकतं की नाही? तसंच जर हे चिदाभास आणि कुटस्थ चैतन्य हे दोन्ही जर प्रकाशमान चिद्रूप असतील तर त्या दोन्हींचं युगपत अंतःकरण वृत्तीत ज्ञान व्हायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आता तो म्हणतो जसे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून असतं. पण तिथं बरोबर आहे की ते दोन्ही दीप काय स्वतः काय आहेत? प्रकाशमान आहे. त्यामुळे एक दुसऱ्यावर काय अवलंबून नाही. तसेच कुटस्थ आणि आभासी दोघी प्रकाशमान आहेत पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे समजावे. आता तो काय म्हणतो? दिव्याच्या बाबतीत शंका नाही, परंतु कुटस्थ आणि आभास हे दोन्ही प्रकाशमान असले तर दोघांचं एक ज्ञान होईल. परंतु असं दिसतं पुन्हा तुम्ही काय म्हणता अंतःकरण वृत्तीमध्ये कुटस्थाचा पडलेला आभास असं म्हणता ना. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये मुख्य प्रकाश कोण असेल? कुटस्थ असेल. आणि आभास कोणता प्रकाश असेल? अल्प किंवा गौण प्रकाश असेल. किंबहुना मूळ बिंबरूप असणारा कुटस्थ नसेल तर आभास बुद्धीमध्ये पडेलच कुठून? आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ आभासाचा प्रकाश कोणत्यावर अवलंबून असला पाहिजे? कुटस्थावर अवलंबून असला पाहिजे. आणि असं जर असेल तर मग अगोदर कोणाचं ज्ञान होईल? अगोदर कोणाचं ज्ञान होतं हा आम्हाला प्रश्न राहीलच की नाही? कारण काय ते दोन्ही प्रकाश एकमेकावर अवलंबून असतील तर मग अगोदर कोणाचं ज्ञान होतं? अगोदर कुटस्थाचं होतं की अगोदर चिदाभासाचं होतं? दोन्ही प्रकाशरूप आहेत पण एकाचा प्रकाश एकाचं प्रकाशरूपता दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे. म्हणून आम्ही म्हणतो का क्रमाक्रमाने याचा अर्थ आधी कोणाचं ज्ञान होतं हे आम्हाला आपण समजावून सांगा. ठीक आहे ना? आता सांगतात विचारण्याचा हेतू असा की जसे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून असतं तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघेही प्रकाशमान आहेत पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे समजावे. दोन्ही प्रकाश स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे समजावे म्हणजे आम्हाला आपण समजावून सांगा, आमच्या बुद्धीवर आरूढ करा. आता बघा श्रीगुरु सांगतात, श्रीगुरु म्हणतात हे शिष्य अहमवृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते पण ते दोन दिव्यांप्रमाणे नसून जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे होते. परंतु त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. त्याप्रमाणे कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते. आता बघा शिष्याला श्रीगुरु सांगतात हे शिष्य अहमवृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान युगपत होते. पहिल्यांदा जी अहमवृत्ती आहे ना त्या अहमवृत्तीमध्ये कुटस्थ आहे आणि चिदाभास हे पाहिलं तर कुटस्थ आणि चिदाभास यांचं ज्ञान त्यांनी काय विचारलं? युगपत होतं की क्रमाक्रमाने होतं? त्याला पहिल्यांदाच उत्तर देतात की ते युगपत होतं. पण युगपत होऊ शकतं असं शिष्याचे मत होतं की नाही? पण कोणतं? त्याला उदाहरण कोण होतं? दोन दिव्याचं. दोन्ही दिवे जर प्रकाशमान असतील तर त्याचं आपल्याला काय होतं? दोन्ही दिव्यांचं युगपत म्हणजे एक समवायावत छेदे करून एकाच क्षणी दोघांचं काय होतं? ज्ञान होतं असं शिष्य म्हटलं होता. आणि गुरुजीने उत्तर दिलं की युगपतच म्हणजे अंतःकरण वृत्तीत चिदाभास आणि कुटस्थाचं एक युगपत ज्ञान होतं असं सांगितलं. मग त्याला आता काय वाटायला लागलं की मी असं बोललो होतो याचा अर्थ काय झाला? दोन प्रकाशमान जर पदार्थ असतील तर त्यांचं युगपत भान होऊ शकतं. आता गुरुजी म्हणतात युगपत भान होतं पण दोन दिव्यांप्रमाणे नाही, त्यांचा फरक आहे. तो काय फरक आहे ते सांगतात. पण ते दोन दिव्यांप्रमाणे नसून जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे होते. तर ते म्हणतात हे जे
युगपत ज्ञान होतं. हे युगपत ज्ञान 2 दिव्याप्रमाणे होत नसून जवळ म्हणजे सन्निध असणाऱ्या, एकमेकाच्या सान्निध्यात असणाऱ्या दीपघटाप्रमाणे चिदाभास आणि कुटस्थ ह्या दोन्हींचंही ज्ञान होतं. बघा, जवळ असलेल्या दीप आणि घटाप्रमाणे एक दिवा आहे आणि दिव्याच्या शेजारी म्हणजे प्रज्वलित दीप आहे आणि त्याच्या शेजारी घट ठेवलेला आहे. ह्या दोघांचं ज्ञान कसं होतं? युगपत होतं. दोन्ही दिवे शेजारी प्रज्वलित ठेवले, त्यांचंही ज्ञान युगपत होतं. परंतु 2 दिव्याप्रमाणे युगपत असं हे चिदाभासाचं आणि कुटस्थाचं ज्ञान होत नसून जवळ असणाऱ्या दीपघटाप्रमाणे होतं. दीपघटाप्रमाणे कसं होतं ते सांगतात. परंतु त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. युगपत ज्ञान होत असलं तर दिव्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञान, दिव्याचं ज्ञान काय करतं? स्वप्रकाशत्वाने होतं. दिवा काय करतो? इतर पदार्थांना प्रकाशित करतो आणि स्वतःच्या प्रकाशनासाठी कोणाची अपेक्षा करत नाही. यालाच काय म्हणतात? स्वयंप्रकाश. मग आपल्याला दिवा आणि घट ह्या दोघांचं ज्ञान होतं. दिव्याचं ज्ञान कसं होतं? स्वयंप्रकाशत्वाने होते. आणि घटाचं ज्ञान कसं होतं? आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. घटाचे ज्ञान होते की नाही? होते. पण कशाने होते? दीपाचा विषय होऊन. म्हणजे दीप आहे प्रकाशक आणि त्याचा विषय होतो म्हणजे प्रकाश्य कोण आहे? घट आहे की नाही? आपल्या दोन्हींचं घटाचंही ज्ञान झालं आणि दिव्याचंही झालं, युगपतही झालं. पण 2 दिव्यांप्रमाणे झालं नाही, तर ते जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे झालं. दीपघटाप्रमाणे कसं झालं? तर दिव्याचं स्वयंप्रकाशत्वाने ज्ञान झालं आणि त्याच क्षणी घटाचं दीपाचा विषय होऊन ज्ञान झालं. म्हणजे दीप आहे विषयी, त्याला प्रकाशन करणारा, आणि घट आहे विषय म्हणजे प्रकाश्य, असं त्याचं ज्ञान झालं. ठीक आहे ना? आलं लक्षामध्ये? आता सांगतात त्याचप्रमाणे त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. आता यांनी मूळ काय प्रश्न झालाय? कुटस्थ आणि चिदाभास यांचं ज्ञान युगपत होतं का क्रमाने होतं? तर त्यांनी सांगितलं युगपत होतं, पण 2 दीपाप्रमाणे होत नाही, घट दीपाप्रमाणे होतं. मग आता इथं कसं घडतं ते सांगतात. त्याप्रमाणे कुटस्थाचा विषय होऊन आभास होऊन त्याचे ज्ञान होते. मग आता इथं कुटस्थाचं आणि आभासाचं ज्ञान युगपत होतं, पण कुटस्थाचं कसं ज्ञान होतं? स्वयंप्रकाश आहे की नाही? कुटस्थ सगळ्याचं प्रकाशन करतो, आपल्या प्रकाशनासाठी कोणाची अपेक्षा नाही. तसं कुटस्थाचं आणि चिदाभासाचं युगपत ज्ञान होताना कुटस्थ हा प्रकाशक स्वयंप्रकाश आहे असं ज्ञान होतं आणि त्याच वेळेला कुटस्थ हा आहे विषयी किंवा कुटस्थ आहे प्रकाशक आणि त्याचा प्रकाश्य किंवा विषय कोण आहे? आभास आहे की नाही? त्याचा प्रकाशक कोण आहे? त्याचा आभासाचा प्रकाशक कोण आहे? आणि कुटस्थाचा प्रकाश्य कोण आहे? विषयी कोण आहे? विषयी कोण आहे? आणि विषय कोण आहे? मग विषय आणि विषयी असं त्याचं आपल्याला प्रकाशनात झालं की नाही ज्ञान दोघांचं? हे युगपत झालं का क्रमाक्रमाने झालं? अगोदर कुटस्थाचं स्वयंप्रकाशत्वाने ज्ञान झालं का चिदाभासाचं त्या ठिकाणी प्रकाश्य किंवा विषय म्हणून ज्ञान झालं? चांगलं लक्षात येते ना? कुटस्थ हा विषय आहे असं ज्ञान झालं का विषयी आहे असं ज्ञान झालं? हा, विषयी आहे असं ज्ञान झालं. चिदाभासाचं ज्ञान विषय आहे असं झालं का विषयी असं झालं? विषय. का कुटस्थ आणि चिदाभास ह्या दोघांचं विषयी विषय असं युगपत ज्ञान झालं. बरोबर आहे ना? किती सावध आहे तुम्ही. कुटस्थ म्हणजे विषयी आणि विषय अशा प्रकारचं त्याचं ज्ञान झालं. बरोबर ना? आता चांगलं लक्षात आलं ना? त्याप्रमाणे बरं हे तुम्हाला दिसून राहिले, आता दिसलं तर काही श्रम होतील का? विषय कोणाला म्हणावं, विषय कोणाला म्हणावं? दिसतंय ना तुम्हाला? आता सांगा बरं, विषय कोणाला म्हणायचं? विषयी कोणाला म्हणायचं? आणि विषय कोणाला म्हणायचं? आभासाला म्हणायचं. आता दीप आणि घट यांच्यामध्ये दीपाला काय म्हणायचं? दीपाला काय म्हणायचं? आणि घटाला काय म्हणायचं? विषय. दोघांची तुलना होते ना, दीप घटाची आणि कुटस्थ चिदाभासाची तुलना होते ना. कोणत्या बाबतीत? युगपत ज्ञानाच्या बाबतीत. आणि दुसरी तुलना कोणती होते? विषयी भाव. 2 दीपांमध्येच आहे केवळ,
दोन दीपांमध्ये आहे का घट दीपामध्ये आहे विषय विषय भाव? चिदाभास आणि कुटस्थामध्ये विषयी विषयी भाव आहे, बरोबर आहे का? तो युगपत आहे का क्रमाने आहे? युगपत आहे. युगपत आहे पण दोन दिव्याप्रमाणे आहे का? घट दीपाप्रमाणे आहे का? आहे. आलं ना लक्षामध्ये? ठीक आहे. त्याप्रमाणे कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते. आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. आभास हे प्रकाश आहे का नाही? प्रकाश आहे, पण तो स्वतंत्र प्रकाश आहे का कुटस्थावर अवलंबून असणारा प्रकाश आहे? म्हणजे तो स्वतंत्र. आभास प्रकाशमान नाही का? आहे. का प्रकाशमान आहे? तर तो कुटस्थाचा आहे, स्वयंप्रकाश कुटस्थाचा आहे म्हणून प्रकाशमान आहे, बरोबर आहे ना? पण स्वतंत्र प्रकाशमान आहे का? नाही. म्हणून आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. आभासाचा प्रकाश अवलंबून काय? कुटस्थ जर प्रकाशमान नसला तर आभासाच्या ठिकाणी प्रकाशाचा व्यवहार झाला असता का? नाही. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? कुटस्थाचे प्रकाश धरणात नाही तर नळात कुठून येणार? आता असं घ्यायचं. आता आहे की नाही? धरणात नसेल तर नळात कुठून येणार? आहे की नाही? ते आता आडन पोऱ्या कळत नाही ना लवकर. ते कुटस्थ आड सुद्धा नजरे आड झाला. कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. कुटस्थाचा विषय कोण आहे? कुटस्थाचा विषय आणि आभासाचा विषयी कुटस्थ. जगात सूर्यचंद्रादिकांना स्वतः प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशानेच प्रकाशित असतात. आत्मप्रकाशाचे साह्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वप्रकाशमान नसतो. आता तुम्ही तर सांगतात रवी काय सूर्य आणि चंद्र हे सुद्धा काय आहेत? प्रकाशमान आहेत की नाही? का हे आपल्या उसण्या प्रकाशाने प्रकाशमान आहेत आत्म्याच्या? आता कुठं गीतेच्या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे का? यदादित्यगतम तेजम जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. ऐक नाही? मग खरं ते स्वयंप्रकाश ते विषय आहेत का? विषय आहेत आत्मा? ते विषय आहे, ते विषय आहेत का आत्मा विषय आहे? विषय आहेत. मग ते स्वयंप्रकाश आहेत का खरं परप्रकाश आहेत? पर का त्यांचा प्रकाश कोणाच्या प्रकाशावर अवलंबून आहे? तमेव भांतमनु भाती सर्वम तस्य भासा सर्वमी भाती तस्य भासा सर्वमी भाती. हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देती असं म्हणतात. आत्मप्रकाशाचे साह्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वप्रकाशमान नसतो. सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो, सूर्य अंधाराला प्रकाश करीत नाही. खरं सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो का नाही? सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो, सूर्य अंधकाराला प्रकाश करीत नाही. सूर्याने असं ठरवलं किंवा एखाद्या गुहेमध्ये 100 वर्षाचा अंधकार आहे तर त्या अंधकाराला जाऊ आपण काही युद्ध करू आणि त्याचा नायनाट करू. बऱ्याच लोकांना त्याच्यापासून पीडा आहे. तर सूर्य गेल्यानंतर आहे की नाही तो अंधकाराचा काय करील? नाश करील. आहे का नाही? का त्या अंधकार कुठे पाहिल अगोदर अंधकाराचं प्रकाशन करील अगोदर. हा कसा आहे मला बघून तर घेऊ द्या शत्रू, नंतर त्याचा नाश किंवा पाडाव कसा करायचा हे पाहिल. तर अशा वेळेला सूर्य त्याचं प्रकाशन करू शकतो का नाही अंधाराचं? कथायाचे भागी नाहीच जायचा काय नाही तरी सूर्य अंधारा लागी रिगो का बलतीये सुरंगी परी तयाच्या भागी नाहीच जायचा. त्याच्या दृष्टीनं तो का अंधकार नाहीच आहे. ऐक नाही? मग हे ज्ञान जे आहे ते अज्ञानाचा नाश करतं का अज्ञानाचं प्रकाशन करतं? बघावर काय आहे? अनेक वेळा झाले याच्यातून कोणी का होईना 4-2 जण तरी असे पाहिजेत का ज्यांना कसे आडवं तिडवं विचारलं तर बरं. ते मागं 1-2-3 वर्षापूर्वी एक आले होते. ते म्हणे विचारसागराची अशी परीक्षा ठेवा आणि 10 प्रश्न काढा, त्याला 1 लाख रुपये बक्षीस ठेवा त्याच्यामध्ये की त्या प्रश्न म्हणजे त्याच्यावरून यांनी विचारसागराचं आकलन केलं असे प्रश्न निवडा म्हणे. आणि मग काय त्यांना म्हणजे मग ते अभ्यास काय झाला ते ठराविक प्रश्न विचारले त्याची सगळीच उत्तरं देतात. ऐक नाही? आता काय चाललं असं जर म्हटलं मी अज्ञानाचं प्रकाशन हे ज्ञानरूप आत्मा अज्ञानाचं प्रकाशन करतो, तो आहे विषयी आणि अज्ञान आहे विषय. तर कसं काय बरोबर आहे का चुकीचं आहे? मी अज्ञानी आहे असं मला कळतं की नाही? त्या मी मध्ये काय 2 भाग आहे, एक चिदाभास आणि एक
कुटस्थ आहे. मग त्या कुटस्थनी ह्या अज्ञानाचं प्रकाशन केलं की नाही. चिदाभासाने अभिमान कोणाचं धारण केलं? मी अज्ञानी, अज्ञानाचं धारण केलं. आणि त्याचं प्रकाशन करणार कोणी? तो चिदाभास करतोय का कुटस्थ करतोय? कुटस्थ करतो. बरोबर आहे की नाही? मग कुटस्थाने अज्ञानाचं प्रकाशन केलं की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. आणि ज्या वेळेला मी म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं म्हणतो, त्यावेळेला मी ब्रह्म आहे म्हणतो, तेव्हा तो अज्ञानाचं प्रकाशन करतो का अज्ञानाचा नाश करतो? अज्ञानाचा काय करतो? आणि कोण करतो? हा कुटस्थच करतो का नाही? हा कोण करतो? कुटस्थच करतो. आणि तिथं अज्ञानाचं प्रकाशन सुद्धा काय करतो? मग प्रकाशन केव्हा करतो आणि नाश केव्हा करतो? वा महाराज तुम्ही सांगा, तर तुम्ही नंतर सांगा काय. हे बरोबर आहे की नाही? अज्ञानाचं प्रकाशनही करतो अहम आज्ञा, हा आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि अहम ज्ञप्ती स्वरूप हा आहे की नाही? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तेव्हा त्याचे सुद्धा काय झालं? प्रकाशनच झालं की नाही? जेव्हा सच्चिदानंद रूप ब्रह्म मी आहे म्हणतो, तेव्हा अज्ञान कुठं राहतं? का अज्ञानाची सिद्धीच होत नाही? का अज्ञानाचा नाशच करते? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे की नाही? आता सांगा, कोण सांगतं? बाळासाहेब. प्रकाशकही आहे तेच चैतन्य आणि नाशकही तेच चैतन्य. हा बरं. हा हा बरं. मग एकच चैतन्य दोन्ही म्हणजे काहीतरी त्याच्यात काय होतंय का? काही त्याच्यामध्ये का आहे त्याच महिमेत ते दोन्ही करू शकतं. कधी वाटलं तर नाश करतं, कधी वाटलं तर त्या अज्ञानाला उलट काय करतं? पुष्ट करतं, आहे की नाही? सगळा जेवढा हा आपल्याला अज्ञानात्मक प्रपंच आहे, याचं सगळ्याचं अधिष्ठान ते चैतन्यच आहे. मग त्याला वाटेल तेव्हा त्याचा विकास करतं अज्ञानाचा, त्याला वाटेल तेव्हा त्याचा नाश करतं, आहे की नाही? असं सगळं कोण करतं? तेच चैतन्यच करतं. कोणतं चैतन्य करतं प्रकाशन? कोणतं चैतन्य नाश करतं? वा, विशेष चैतन्य जे आहे ते काय करतं? त्याचं नाशक आहे. आणि सामान्य चैतन्य त्याचं पोषक आहे की नाही? आहे की नाही? हे पण ही गोष्ट आपल्याला कधी पण आली पाहिजे की नाही? आहे की बुद्धीवर जर आरूढ झालं ना तर सगळ्याचा काय करतंय? नाश करते. आणि नुसतं अधिष्ठान रूपाने असलं तर द्वैताचा काय करतंय? भरपूर विस्तार करतंय, आहे की नाही? बरोबर का नाही? म्हणून आपल्याला सामान्य चैतन्य आपण आहोत का विशेष चैतन्याचे आपल्याला बुद्धीवर आरूढ करायचे? हा, पण सामान्याचा उपयोग आहे का विशेषाचा उपयोग आहे? विशेषाचा उपयोग अज्ञान नाशासाठी आहे का सामान्याचा उपयोग अज्ञानाचं पोषणासाठी? दोन्ही बरोबर म्हणण्यापेक्षा वाक्य जर बोललं तर आणखीन पक्क नाही व्हायचं का? म्हणजे आपला जे परमार्थ करायचं त्याला आपल्याला परमात्म्याची अभिव्यक्ती विशेष रूपाने करायची का सामान्य रूपाने करायची? विशेष रूपाने करायचे, आहे की नाही? बरं, हे एकदा विशेष स्वरूप जे आहे अहम ब्रह्मास्मी हे काय करेल? अज्ञानाचा नाश करेल. आणि नंतर पुढे ते काय करेल? हो, हा, पुढं एकदा अज्ञानाचा नाश केला, आहे की नाही? पुढं ते अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं जप करीत राहील का नाही? सोहम अहम सहा असा जप करील काय? सोहम तेही अस्तवले काय सगळे होई जेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टुत्वेशी गेले दृश्य जेथ, असं आहे की नाही? अशी जी स्थिती काय दत्ता महाराज एकदा गेलं, अज्ञान घालवलं त्याने, अज्ञान गेल्यानंतर ती अहम ब्रह्मास्मृती राहील की नाही? हा, का नाही राहणार? काय झालं तिला? राहिलं वृत्ती निघून जाते का शरीराला सोडून? का राहते तिथंच? हा, तिला काय कार्य काय? जसा एखाद्या शत्रू बरोबर लढणारा मनुष्य काय करतो? अगोदर काय चिलखत वगैरे सगळं ते वाघ नख्या शिर काय त्याला म्हणतात शिरस्त्राण सगळं घालून लढाईवर निघतो की नाही? बरोबर आहे ना? हे सर्व करतो. आणि शत्रूचा नाश झाल्यानंतर ऐके नाही काय? वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले, तेही नावे ढिले तेव्हा चिकरी. उलट घरी आल्यावर तो ते हे चिलखत ठेवतो कपार, त्याच्या अंगातलं आंतरवस्त्र सुद्धा नको वाटत त्याला, काहीच नको वाटत, आहे की नाही? बनियन सुद्धा नको म्हणतो, आहे की नाही? बरोबर आहे ना?
ते सुद्धा करत. कारण का जे कार्य होतं शत्रूला औरंगजेबाला मारायचं होतं तेव्हा वाघनक्या शिवाजी महाराजांना पाहिजे होतं. कार्य झाल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या आईच्या कुशीत शिरले, त्यांना काहीच नाही त्याचं, आहे की नाही. आता अफजल खान कसं त्याची काही गरजच राहिली नाही. गरज होती तोपर्यंत होतं. मग आता पुन्हा ते मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे का जर म्हणायला लागला तर हा भ्रम झालेला आहे, भ्रमच झालेला आहे. अज्ञान जर खरं निवृत्त झालं असेल तर अहम ब्रह्मास्मी वृत्तीच राहणार नाही, कारण ते अज्ञान निवृत्त करते. आपण नेहमी त्याला काय म्हणतात, वृत्तीचं स्वपर निर्वाहकत्व. इतराला घालवते, पर म्हणजे अज्ञानाला घालवते, आणि स्व काय करते, स्वतःही निवृत्त होते. त्याला म्हणतात की ही वृत्ती काय आहे, स्वपर निर्वाहक आहे असं मानलेलं आहे. लक्षात आलं ना. वृत्ती काय आहे, स्वपर निर्वाहक आहे. घेऊ का जर त्या संस्थांचा असला तर एक मिनिट. आपल्याला आवश्यक आहे का नाही माहीत असणं, हे सगळे हिशेब जर आपल्याला माहीत असेल तर आपली जी वाटचाल आहे ती कुठपर्यंत आली, काय कमी आहे का. आपल्याला जर आपल्याला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं चिंतन करीत राहिलं, जरा बरं वाटत असेल तर काहीतरी अज्ञान विरळ झालंय का पूर्ण नष्ट झाले समजावं. मी ब्रह्म आहे म्हटल्यावर जरा बरं वाटतं, असं जर वाटत असेल तर अजून मी ब्रह्म आहे जतनच करून ठेवली ना वृत्ती. आणि वृत्तीची जतन करण्याची आवश्यकता कुठपर्यंत आहे, अज्ञान आहे तोपर्यंत. आणि याचा अर्थ अज्ञानाला जतन केलं की नाही, बरोबर आहे ना. जर या वृत्तीची सुद्धा काय आवश्यकता नाही. तिने काय सांगितलं माऊलीने, सुखे मी निज लोगा सहज मी आंधळागा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. सुखे मी निज लोगा शून्य सारोणी तेथे. असं तर हा बघा, जगात चंद्र सूर्यादिकांना स्वतः प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशानेच प्रकाशित असतात. आत्मप्रकाशाचे साह्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वप्रकाशमान नसतो. सूर्याकडून अंधाराचा नाश होतो, सूर्य अंधकाराला प्रकाशित करीत नाही. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान, तर सूर्याला प्रकाशित करते. आत्मज्ञान तर काय करते, ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे सूर्य ज्ञानरूप आत्मा, तो सूर्याला काय करतो, प्रकाशित करतो. सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो, सूर्य काय अंधकाराचं प्रकाशन करीत नाही. पण आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान सूर्यालाही प्रकाशित करतं. आत्मज्ञान सूर्यालाही प्रकाशित करतं आणि अंधकारालाही प्रकाशित करतं. सूर्य काय करेल, अंधाराला प्रकाशित करीत नाही, नाश करतो. पण आत्मज्ञान सूर्याला काय करतं, प्रकाशितही करतं आणि अंधकाराला सुद्धा काय करतं, अंधकाराचं प्रकाशन करण्याचं सूर्याचं ताकद नाही, पण आत्मा मात्र अंधकाराचं प्रकाशनही करू शकतो. अंतर्बुद्धीमध्ये विशेष रूपाने प्रगट झाला तर काय करू शकतो, अंधकाराचा नाश सुद्धा करू शकतो. निबिड अंधकारात कोणी असला तर या ठिकाणी गडद अंधकार आहे असे तो म्हणतो. कारण एखादा माणूस काय म्हणतो, आधी तर पूर्ण अंधकार आहे, याचा अर्थ अंधकार काय झाला, प्रकाश. आणि त्याचा प्रकाश, तो अंधकार कोण जाणतो, मी. म्हणजे या ठिकाणी आत्मा अंधकाराचे प्रकाशन करतो की नाही. उदाहरण कुठे, निबिड अंधकारात. याचेच नाव अंधकाराचे प्रकाशन. जर निबिड अंधकार आहे असं कोणी म्हणत असला तर याचाच अर्थ आत्मा अंधकाराचं काय करतो, प्रकाशन. नाही तर तो म्हटला असता की इथं अंधकार आहे, नाही. पण सूर्य म्हणू शकतो का, नाही. म्हणून अंधकाराचं प्रकाशन करणं कोणाच्या याच्यावर अवलंबून आहे, आत्म्य. शिष्य म्हणतो, आभासाच मी ब्रह्म आहे हे ज्ञान होते खरे, आता मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे. ते ज्ञान कसे होईल त्याची रीती सांगा. आता त्याला एवढं कळलं, मी ब्रह्म आहे असं आभासाला ज्ञान होईल. ते क्रमाने होईल का युगपत होईल, विषयी भावाने होईल का युगपत विषयी भाव नसता स्वयंप्रकाशत्वाने होईल. आणि ते होईल कोणाला, चिदाभासाला होईल का कुटस्थाला होईल, चिदाभासालाच होईल. कारण ज्ञान परोक्ष अपरोक्ष ज्ञान ही अवस्था कोणाची आहे. मग आता कोणती शंका राहिली का त्याची, नाही. आता त्याला फक्त असं वाटायला लागलं की हे झालं सगळे, हे झाले हिशेब आहे की नाही, हिसाब तो बराबर है लेकिन छोकरा डुबता है. सगळं हे हिसाब बरोबर आहे. चिदाभासाच्या 7 अवस्था आहे. 5व्या अवस्थेतून गेलं अपरोक्ष ज्ञान, पुढं आनंद नाश आणि आपला आनंद प्राप्ती आणि शोकनाश होतो. यालाच मोक्ष असं म्हणतात. हे मोक्षाच्या 2 स्थिती आहेत. हे सगळं कळलं. मोक्ष स्वरूप अशा ह्या 2 अवस्था आहेत हे कळलं. आता याची काय जिज्ञासा निर्माण झाली, असा मोक्ष मला
व्हावा, म्हणजे हे ब्रह्मज्ञान मला व्हावं, जीव ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान मला व्हावं, असं कोणाला वाटायला लागलं? शिष्याच्या कुटस्थाला, आहे की नाही? का शिष्याच्या आभासाला वाटायला लागलं? शिष्याच्या आभासाला, आहे की नाही? कुटस्थ तर बिचारा निर्विकारच असंगत आहे की नाही? बुद्धी बिचारी जडच आहे, वाटलं तर वाटेल कोणाला? चिदाभासाला, ठीक आहे नाही? पण आता हे म्हणजे हे सगळ्या गोष्टी कोणाला वाटल्या पाहिजे? आपल्या चिदाभासाला वाटायला पाहिजे, याच्या चिदाभासाला ते वाटायला लागल्या. म्हणून तो म्हणतो की आजी फिटले माझे कोडे, आहे की नाही? फिटलं नाही, पण कोडं फिटण्याची जिज्ञासा निर्माण झाली, आहे की नाही? बहुत दिसाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म उघडे नका सावळे. तू आता तो म्हणतो आभासास मी ब्रह्मा आहे हे ज्ञान होते खरे. आता मी ब्रह्मा हे ज्ञान कोणाला होईल? आभासालाच होईल, ही गोष्ट खरी. पण आता तो म्हणतो मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे, मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे. म्हणजे बघा आत्तापर्यंत श्रवण करता करता हा कुठपर्यंत आला की आपण म्हणतो की साधन चतुष्टय संपन्न असेल मुमुक्षु होऊन त्यालाच हा ग्रंथ फलीभूत होईल. परंतु हा इथं कबूल कुठे केले त्याने? मला ब्रह्मज्ञान हो. पहिल्या तरंगात, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, जवळजवळ ते कुठंच नाही. जरी तो तत्व कोण आला ना, तो कोण तत्वदृष्टी त्याने प्रतिनिधित्व केलं, पण तरीसुद्धा तो म्हणत होता उगीच वरवरच म्हणत होता वैराग्याच्या भरात वगैरे. खास आत्मज्ञानाचं महत्त्व त्याला कळलं नव्हतं, कारण ती प्रक्रिया कशी असते काय अजून त्याला शंकाही नव्हत्या, काही नव्हतं. फक्त एक स्थूलमानाने इच्छा होती की माझ्या जीवनातली दुःखाची समाप्ती व्हावी, मला परमानंदाची प्राप्ती व्हावी. पण ह्या मोक्षामध्ये काय काय बारकावे आहेत आणि ते बारकावे आपल्याला प्राप्त झाल्याने कशी संसार अनर्थाची निवृत्ती होते आणि कशी निरतिशय परमानंदाची प्राप्ती त्या चिदाभासाला होते, ह्या सगळ्या गोष्टी त्याला हळूहळू कळत चालल्या. त्याला वाटतं हे सगळे आतापर्यंत गणितच चाललेत, आहे की नाही? आभासाला होतं, आभासाला होतं, झालं. याने सिद्ध करून काय शिवाजी महाराज, आहे की नाही? शिवाजी महाराजांनी असा पराक्रम केला, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालू, माझं काय, आहे की नाही? माझं काय, असं त्याला वाटलं. हे सगळं काय त्यांनी पुढे गेले ते निदायी झाले, त्यांचं तर ते एकदम निदायी झाले, तृप्त झाले, संतुष्ट झाले. पण मला ती संतुष्टी कधी प्राप्त होईल? म्हणून तो म्हणतो की मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा. याचा अर्थ की श्रोत्याची ज्ञानेश्वरीमध्ये तर ही फार ठिकठिकाण स्थळं येतात याची, की कसाही श्रोता असला तरी गुरुजींनी त्याला नसली जिज्ञासा तरी जिज्ञासाही निर्माण होईल आणि जिज्ञासेची पूर्तताही होईल, अशा प्रकाराने त्याला त्या वातावरणात ठेवायचं. होता होता तो एक दिवस नसला जिज्ञासू तरी काय म्हणतो, मला अशा प्रकारचं माझ्या चिदाभासाला ब्रह्माचं ज्ञान व्हावं अशी माझी इच्छा आहे. अजून तर ब्रह्माचं ज्ञान करून द्यायचं आणि व्हायचं आहे, बरोबर आहे ना? पण एवढं झालं ना का माणसाचा खूप मोठा प्रवास झाला. फक्त मला काय वाटलं पाहिजे, मला ब्रह्मज्ञान व्हावं, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. आणि असा शिष्य आता या ठिकाणी म्हणतो. आभासास मी ब्रह्म आहे हे ज्ञान होते खरे, आता मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे, हे ज्ञान कसे होईल त्याची रीती सांगा. श्रीगुरु सांगतात तुला ब्रह्मज्ञान होण्याची रीती सांगण्यापूर्वी बाह्य घटाधिकांचे ज्ञान कसे होते याची रीती सांगतो. ब्रह्मज्ञान नंतर, पण अगोदर बाह्य घटाधिकांचं ज्ञान कसं होतं याची युक्ती तुला सांगतो, की जी युक्ती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, पाठच आहे, तरीसुद्धा आपण ती पुन्हा वाचू. ती आता वाचायची की उद्या वाचायची एवढं सांगा. उद्या वाचायची, हां उद्या वाच. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री